गुड इव्हनिंग. तर आता संध्याकाळचा स्वयंपाक बनवत आहे. ॲक्च्युली खूप दिवसातून मी आज व्हिडिओ शूट करत आहे. त्याला काही कारण होतं, ते मी सांगेन नंतर तुम्हाला. तर आता संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी मी कुकर लावायला घेतला. त्याच्यामध्ये भात आणि बटाट्याची भाजी बनवणार आहे, ग्रेव्ही भाजी. तर दाखवते तुम्हाला मी कशी कशी भाजी बनवते ती. ॲक्च्युली मध्ये खूप गॅप पडला, कारण तसा प्रॉब्लेम होते जरा त्याच्यामुळं, आणि जरा माझा फोन खराब झालेला होता, त्यामुळे मला व्हिडिओ शूट नाही करता आले. आत्तासुद्धा आहेच फोनला थोडा प्रॉब्लेम, तरी पण मी आता करते, म्हणजे जसा बघूया कसा येतो ते. तर दाखवते मी तुम्हाला कशी बनवते भाजी ते. आता पहिल्यांदा भात आणि बटाटे कुकरला लावून घेते. कुकरला लावून देणार आहे दोन्ही. कुकर लावला. आता भाकरी करून घेते आधी कुकर होईपर्यंत, आणि नंतर मग भाजी बनवते. तो 2-3 नाही 4 करायचे. पीठ चाळलेलंच आहे. एकदम मळून घेते 4चा, म्हणजे पटकन होतात एकदा तवा गरम झाला की. चार म्हणजे मोठ्या मोठ्या करणार आहे, त्यामुळे एवढा गोळा असं.
बटाटे एवढे झालेले आहेत, शिजवून घेतले. तर साल काढून कापून घेते. इकडे कढई तापत ठेवली आहे. त्याच्यानंतर हे कांदा, कोथिंबीर आणि कढीपत्ता थोडासा घेतलेला आहे. त्यानंतर शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे आणि तिखट मीठ घालायचं आहे. तर दाखवते तुम्हाला. तेल तापेपर्यंत हे सोडून घेतात आम्ही. एवढं हे पण घेतलं, तेल टाकलं चांगलं तर कढीपत्ता टाकते.
तर अशा प्रकारे संध्याकाळचा स्वयंपाक बनवलेला आहे मी. भाकरी असतात आमच्याकडे संध्याकाळच्या, तुम्हाला माहीतच आहे. तर भाकरी बनवली, बटाट्याची आणि ग्रेव्ही भाजी बनवली. खूप छान झाली आहे भाजी, एकदम सिंपल प्रोसेसमध्ये. आणि भात बनवला आहे थोडासा. आज वरण भात वगैरे काही नाही बनवलेलं, कारण दुपारी पण स्वयंपाक झालेला होता. पण भाकरी करावी लागली कारण आज, त्याच्यामुळे बनवलं भाकरी पण. आणि भात बनवला थोडा आणि भाजी बनवली. तर अशा प्रकारे आजचा हा सिंपल साधा मेनू होता. तर अशा प्रकारे बटाट्याची भाजी तुम्ही करून बघा, खूप छान होते. मी कुकरला बटाटे अगोदर शिजवून घेतलेले होते. आणि हा स्वयंपाक थोडासा जास्त आहे, म्हणजे रोजचा आमचा 3 माणसांचा असतो. तर हा एक्स्ट्रा एक म्हणजे 4 माणसांचा आहे स्वयंपाक. त्याच्यामुळे थोडेसे मी बटाटे पण जास्त घातलेले होते आणि भाकरी पण 1-2 थोडा जास्त बनवलेल्या आहेत. आणि रस्सा भाजी पण थोडीशी जास्त केली. तर तुम्ही तुमच्या हिशोबाने करा, जेवढी लोकं आहेत तेवढे. तिखट मीठ थोडं कमी जास्त करून. पण खूप म्हणजे खूप छान लागते अशी अधूनमधून. बटाटा तर आपल्याकडे नेहमीच असतो, पण असा चेंज म्हणून जर असा केला तर खूप छान टेस्ट आहे त्याला. तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. ॲक्च्युली मध्ये गॅप पडला माझ्याकडून, तर थोडं मला प्रॉब्लेम म्हणजे माझा फोन पण थोडा बिघडलेला होता आणि मी थोडं गावी पण गेलेले, त्यामुळे तिकडे मला शूट वगैरे नाही करता आलं. त्यामुळं मग त्याबद्दल सॉरी. पण इथून पुढं जेवढं मला शक्य आहे, मला वेळ पण खूप कमी असतो, तेवढं मी तुम्हाला शेअर करत राहील. कारण हे करणं म्हणजे व्हिडिओ बनवणं वगैरे ही माझी आवड आहे. मला खूप दिवसापासून मी करण्याचा प्रयत्न करते, पण जसा वेळ मिळेल, जसं हे होईल तसं मी करते आणि रेसिपी शेअर करते. अजून पण काही गोष्टी शेअर करीन, पण तेवढं अजून पॉसिबल होत नाही आहे. हे मागेही बोलले होते मी तुम्हाला. घरातलं जे काय आहे ते रुटीन वगैरे असं शेअर करेन. पण सध्या तरी आता जेवढं जमते तेवढं ॲक्सेप्ट करा आणि व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. ठीक आहे, बाय.